प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला धन्यवाद देते की प्राणो पुन्हा एक वार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्याची. मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं प्राणो मी मनापासून स्वागत करते की तुम्ही तुमचा वेळ काढून प्राणो देवाच्या वचनामध्ये सहभागितेमध्ये तुम्ही आला. मी तुझे देखील प्राणो मनापासून मी तुमचं स्वागत करते. विशेषतः प्राणो आजचा हा दिवस जो आहे तो काय म्हणून ओळखला जातो? टीचर्स डे. हालेलुया, हालेलुया. हा दिवस प्राणो शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो हा दिवस जो आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तुमच्या प्रत्येकाला प्राणो मी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते, कारण तुम्ही प्रत्येक जण शिक्षक आहात. हालेलुया. हे मी नाही सांगत बरं का, देवाचं वचन सांगतं. हालेलुया. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं, नीती 22:6, नीती 22:6, नीतीसूत्र याचा 22वा अध्याय वचन 6. मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणातही तो त्याचपासून प्रवृत्त होणार नाही. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. हे जे वचन आहे प्राणो, हा जो अधिकार आहे तो प्रभूकडून मिळालेला आहे शिक्षण देण्यासाठी. हालेलुया. सो प्रत्येक माता, प्रत्येक पित्याला हा अधिकार प्रभूपासून प्राप्त झालेला आहे की प्राणो त्यांनी आपल्या लेकरांना काय करावं? शिक्षण द्यावं. आणि शिक्षण देणारा कोण आहे? परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु या ठिकाणी आम्ही बघतो की शिक्षण जे आहे प्राणो ते देण्यासंदर्भात परमेश्वर पालकांना सांगतो. कोणाला? तुम्ही सर्वजण पालक आहात. तुम्ही लहानपणापासून आपल्या लेकरांना शिकवलंय का नाही? म्हणजे तुम्ही प्रत्येक जण शिक्षक आहात की नाही? जसा प्रभू आहे, जसा प्रभू आपल्याला शिकवतो प्राणो, तोच अधिकार परमेश्वराने तुम्हालाही दिलाय तुमच्या लेकरांना शिकवण्यासाठी. हालेलुया. कारण तुम्ही शिक्षक आहात. आणि प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. सो ज्यावेळेस प्राणो आम्ही आमच्या लेकरांना प्राणो प्रभूचं शिक्षण देऊ, देवाच्या वचनातून त्यांना शिकू, तो प्राणो आमचे लेकर प्राणो वृद्धपणापर्यंत ते त्यापासून डगमगणार नाही. म्हणजे किती मोठी जबाबदारी परमेश्वराने प्राणो पालकावर दिलेली आहे, त्यांच्या शिकवणी संदर्भात दिलेली आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की खूप काही अशी वचनं बायबलमध्ये दिलेली आहे जे आम्हाला प्राणो शिकवतात की पालकाने त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलांना कसं शिकवावं. आणखीन एक वचन आम्ही बघतो नीती 1:8 मध्ये. नीती 1:8. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आईबद्दल आणि बापाबद्दल पण दिलेलं आहे की हे दोघंही एक शिक्षक आहे. कोण आहे? ही जबाबदारी फक्त वडिलांचीच आहे का आपल्या मुलांना शिकवण्याची? नाही. ही जबाबदारी दोघांची आहे. आणि आम्ही कारणीभूत ठरतो प्राणो आमच्या लेकरांचं जीवन घडवण्यासाठी. हालेलुया. कारण हा अधिकार देवाने तुम्हाला दिलेला आहे. आपल्या लेकरांना शिक्षण देण्याचा अधिकार हा आम्हाला कोणाकडून नाही, तर स्वतः परमेश्वराकडून तो आम्हाला मिळाला आहे. मग आम्ही आमच्या लेकरांना प्राणो जे उचित शिक्षण आहे किंवा जे योग्य शिक्षण आहे ते आम्ही देणार की नाही? देणार. कारण हा अधिकार जो आहे तो प्रभूकडून आम्हाला मिळालेला आहे. ओके. सो यावरून आमच्या लक्षात येतं की आम्ही प्रत्येक जण शिक्षक आहोत की नाही? कारण आम्ही लहानपणापासून आमच्या लेकरांना शिकवत आलेलो आहोत, म्हणजे आम्ही शिक्षक आहोत, आहे की नाही? तर सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. पण आमच्यापेक्षाही जो एक महान शिक्षक आहे त्या शिक्षकाबद्दल आज आम्ही बघणार आहोत. आणि आम्ही बघूया प्राणो इयोब याचा 36वा अध्याय वचन 22. इयोब 36:22. पहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्य करतो, त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे? ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो जो इयोब आहे, आम्ही बघतो की इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्राणो ज्या प्रकारे यामध्ये आम्ही बघतो की अलीहू जो आहे तो परमेश्वराच्या
शिक्षकाचा जो दर्जा आहे त्या संदर्भात तो बोलत आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्हाला सांगतं की पहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्य करीतो, त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे. हालेलुया. हे परमेश्वराचं गौरव आहे, हे परमेश्वराचं महत्व आहे प्राणो, की परमेश्वरासारखा शिक्षक कोणीच नाही. हालेलुया. तो एकमेव शिक्षक आहे प्राणो. आम्ही बघतो की जसं त्याने त्याच्या लोकांना शिक्षक म्हणून उभं केलेलं आहे, आई वडिलांना शिक्षक म्हणून उभं केलेलं आहे, परंतु या सर्वापेक्षाही सर्वात जो श्रेष्ठ शिक्षक आहे किंवा शिकवण जो देणारा आहे तो केवळ परमेश्वर आहे. त्याच्या समान कुठला पाल्य नाही, कुठला पालक नाही, कुठला सेवक, कोणीही त्याच्या समान नाही प्राणो. फक्त परमेश्वरच आहे जो आम्हाला प्राणो सगळ्यात उत्तम, अतिउत्तम शिक्षण देणारा परमेश्वरच आहे प्राणो. हालेलुया. तो परमेश्वरच खरा शिक्षक आहे प्राणो. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, यशायाचा 54 अध्याय वचन 13, यशाया 54:13. तुम्ही सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्हाला सांगतं यशाया 54 आणि 13 मध्ये की तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. जे मुलांना प्राणो परमेश्वराकडून शिक्षण मिळेल. हालेलुया. कारण शिक्षण देणारा कोण आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. कारण परमेश्वरासारखा शिक्षक कोणीच नाही, परमेश्वरासारखा शिकवणारा कोणीच नाही. आणि ज्यांनाही प्राणो, हे यरुशलेमीच्या संदर्भात लिहिलेलं हे वचन आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. ज्यांनाही परमेश्वराकडून प्राणो शिक्षण मिळेल, देवाचं वचन सांगतं की त्यांना काय मिळेल? शांती मिळेल. कशी? मोठी. हालेलुया. कारण परमेश्वर जो आहे प्राणो तो शिक्षण देणारा परमेश्वर आहे. त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर एक शिक्षक आहे. आणि त्यानंतर प्राणो आम्ही नवीन करारामध्ये बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील शिक्षक म्हणून प्राणो आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी त्याला संबोधलेलं आहे. निकेदमस असेल, मरिया मगदालिनी असेल, जिने प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर त्याला म्हटलं रबुनी. हालेलुया. आणखी आम्ही बघतो योहान 3:2 मध्ये, योहान 3 आणि 2. तो रात्रीच्या त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देवबरोबर असलेल्या वाचून कोणालाही करता येत नाही. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील काय म्हटलेलं आहे? गुरुजी म्हटलेलं आहे. कारण या वचनामध्ये आम्ही बघतो की तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला. हा एक अधिकारी आहे प्राणो, आणि हा पुरुषांपैकी आहे. आम्ही पुरुष सदुक्यांबद्दल बघितलेलं आहे प्राणो. आणि या ठिकाणी आम्ही बघतो वचन 3 आणि 1 मध्ये की पुरुषांपैकी निकेदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला. हा एक सिक्रेट बिलिव्हर्स आहे ना, हा एक गुप्तपणे विश्वास ठेवणार आहे. बऱ्याचदा प्राणो काही लोक जे आहेत ते जगाला दाखवत नाही प्राणो, परंतु प्राणो ज्यावेळेस ते एकांतात असतात प्राणो, अशा वेळेस ते परमेश्वराकडे येतात प्राणो. हालेलुया. आरिम खाईम जो आहे तो देखील एक गुप्त शिष्य होता. तो असं नाही की प्राणो उघड केलं म्हणजेच ते ख्रिस्ताचा स्वीकार करतात, असंही नाही. परंतु असेही काही लोक असतात प्राणो जे परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर प्राणो गुप्तपणे विश्वास करतात. एक ते सिक्रेट बिलिव्हर्स असतात, की नाही, गुप्तपणे विश्वास करतात. तर दोन्ही प्रकारचे लोक आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतात. आणि प्राणो हा व्यक्ती जो आहे तो पण एक सिक्रेट बिलिव्हर्स म्हणून आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतो. आणि आम्ही बघतो की तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी. काय म्हणाला? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे प्राणो तो देवाकडून आलेला शिक्षक आहे. आणि हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. सो या ठिकाणामध्ये प्राणो
निकोदेमने कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो एक गुरु जे आहे आणि त्याचबरोबर तो जे चिन्ह करतो तो परमेश्वर असल्या वाचून तो करत नाही. आणि हेही त्याने मान्य केलं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवापासून आलेला शिक्षक आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की जुन्या करारामध्ये परमेश्वर आमचा शिक्षक आहे. नवीन करारामध्ये आम्ही बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षक म्हणून संबोधलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणी आम्ही बघतो की शुभवर्तमानामध्ये दिलेले आहे. आम्ही बघतो की वेगवेगळे दाखले असेल, मोहरीचा दाखला असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आहे की त्या दाखल्याच्या संदर्भातून प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना त्याच्या लोकांना काय केली, शिकवण दिली. सो हे दोन्ही गोष्टी आम्हाला शिकवतात की परमेश्वर हा शिक्षक आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा एक शिक्षक आहे. आणि त्यानंतर आम्ही बघतो वचनामध्ये योहन 14:26, योहन 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल. पवित्र आत्मा हा आमचा खरा शिक्षक आहे प्राण, तुमचा खरा मार्गदर्शक आहे. आणि प्राणो हे तिन्ही ज्या मी त्रैक्य देवावर विश्वास करणारे लोक आहो प्राणो, ह्या तिन्हींचा गुण आहे प्राणो शिकवणं. कुठला गुण आहे? शिकवणं. हालेलुया. परमेश्वराने शिकवलं, प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं आणि आम्हाला आता जे शिकवलं जाते किंवा जे मार्गदर्शन केले जाते ते कोणाच्या द्वारे केलं जातंय? पवित्र आत्म्याच्या. कारण आता आम्ही पवित्र आत्म्याच्या काळामध्ये जगत आहोत. म्हणून वचन सांगतं तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हास आठवण करून देईल. सो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा हा देखील कोण आहे? शिक्षक आहे. परमेश्वर शिक्षक आहे, प्रभू येशू ख्रिस्त शिक्षक आहे, त्याचबरोबर पवित्र आत्मा देखील काय आहे? शिक्षक आहे. हे सगळे वचन प्राणो आम्हाला दाखवतात की त्रैक्य जो देव आहे तो आमचा उत्तम शिक्षक आहे. हालेलुया. ओके. सो परमेश्वर आम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवतो प्राणो? यशाया 48:17, यशाया 48:17. परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने मी तुला नेतो. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक, हितकारक म्हणजे जे आमच्यासाठी योग्य आहे, जे आमच्या हिताचं आहे, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. हालेलुया. परमेश्वर आम्हाला काय शिकवतो? ज्या गोष्टी आमच्यासाठी हिताच्या आहेत त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवतो. ज्या गोष्टी अनिष्टाच्या आहेत, ज्या गोष्टी आमच्यासाठी प्राणो त्रासदायक आहे, समस्या आणणाऱ्या आहे, अशी कुठलीच गोष्ट परमेश्वर आम्हाला शिकवत नाही. सो आम्हाला परमेश्वर जे गोष्टी शिकवतो ते कशा गोष्टी असतात? हितकारक. कारण देवाचं वचन सांगतं की तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते सर्व संकल्प कसे आहेत? हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. सो ज्या हिताच्या गोष्टी आहेत प्राण परमेश्वर त्याच्या वचनातून त्या गोष्टी आम्हाला शिकवतो. का शिकवतो? कारण तो एक शिक्षक आहे. आणखी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं यशाया 28:26. हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे, त्याचा देव त्याला शिकवितो. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे, त्याचा देव त्याला शिकवितो. सो परमेश्वर प्राणो मी बघतो की बऱ्याच अशा ज्या योग्य गोष्टी आहे प्राणो त्याच गोष्टी आम्हाला शिकवतो. ज्या प्रकारे वचन 25 आम्ही बघतो की जमीन सारखी केल्यावर ती तो काळे जिरे टाकितो, जिरे विखरितो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरितो व कडेला काठा गहू पेरितो की नाही.
हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे, त्याचा देव त्याला शिकवितो. सो जे योग्य आहे प्रियानो, अयोग्य कुठलीच गोष्ट परमेश्वर आम्हाला शिकवत नाही. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे. मग ते आमचं प्राणो वैयक्तिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, आमचं आत्मिक जीवन असेल, त्यामध्ये प्राणो आम्ही जे योग्य आहेत, जे गोष्टी आम्ही करायला पाहिजे, जे परमेश्वराच्या दृष्टीने उचित आहे प्राणो, त्या सगळ्या ज्या योग्य गोष्टी आहे त्याचं शिक्षण जो आहे तो परमेश्वर आम्हाला देतो. हालेलुया, हालेलुया. ओके. सो परमेश्वर हितकारक ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला शिकवतो, त्याचबरोबर परमेश्वर योग्य त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवतो. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, स्तोत्र 32:8. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्हाला वचन पाहायला मिळतं. पुन्हा वाचा. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. परमेश्वर हितकारक गोष्टी आम्हाला शिकवतो, परमेश्वर योग्य त्या गोष्टी शिकवतो आणि परमेश्वर प्राणो ज्या मार्गाने आम्ही जायला हवं त्या मार्गाने जाण्याचं शिक्षण जे आहे ते परमेश्वर आम्हाला देतो. का देतो? कारण तो एक शिक्षक आहे. हालेलुया. इतकर गोष्टी शिकवतो, योग्य गोष्टी शिकवतो, ज्या मार्गाने गेले पाहिजे त्या मार्गाबद्दलचं शिक्षण परमेश्वर आम्हाला देतो प्राणो. आणि ते शिक्षण आम्हाला देवाच्या वचनातून मिळतं. आता ज्या मार्गाने आम्हाला गेलं पाहिजे प्राणो, तो मार्ग कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, बरोबर. आणि हे आम्हाला कशातून शिकवलं जातं? देवाच्या वचनातून. कारण प्रभूचं वचन सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन. हालेलुया. सो आम्ही ह्याच मार्गाने गेलं पाहिजे प्राणो, कारण ह्याच मार्गाने ज्यावेळेस आम्ही जाऊ प्राणो, हा मार्गच आम्हाला जीवनाकडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. सो ह्या गोष्टी पण प्रभूनेच आम्हाला शिकवलेल्या आहे प्राणो. म्हणून देवाचं वचन सांगतं की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. सो योग्य मार्गाने जाण्याचं शिक्षण परमेश्वर आम्हाला देतो. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, स्तोत्र 18 आणि 34. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवितो, म्हणून माझे दंडपितळी धनुष्य वाकवितात. ओके. सो या वचनामध्ये प्राणो आम्ही बघतो की दाविदाने गायलेले हे मुक्ती गीत आहे आणि दाविद या वचनामध्ये म्हणतो की तो माझ्या हातांना, कशाला? दाखवा बरं तुमच्या हात. तर परमेश्वर आमच्या हाताला काय शिकवतो? युद्ध कला. आता तुम्ही म्हणाल सिस्टर आम्ही युद्ध थोडी करतोय. आम्ही प्रत्येक जण रोज एक आत्मिक युद्ध करत आहोत. हालेलुया. आणि जर या युद्धामध्ये जर आम्हाला प्राणो शस्त्र चालवता आलंच नाही तर आमचा शत्रू आम्हाला ठार करून जाणार की नाही? मग जर आम्हाला त्याच्यावर वरचढ व्हायचंय तर आमच्याकडे शस्त्र असणं गरजेचे आहे. बरं, शस्त्र असून पण तेवढंच पुरेसं नाही बरं का, ते आम्हाला चालवता आलं पाहिजे, बरोबर. तलवार आहे, ठीक आहे, माझ्या हातात तलवार आहे, पण त्या तलवारीचा मला जर उपयोगच करता आला नाही तर ती तलवार फक्त असून गरजेची आहे का? नाही. ती तलवार असणं पण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ती चालवता पण आली पाहिजे. आम्ही बघतो की जे राजे महाराजे असायचे त्यांच्या मुलांना लहानपणापासून प्राणो जे शस्त्र आहे ते शस्त्र चालवण्याचं शिकवण दिल्या जायचे, बरोबर का? बरोबर ना? का की पुढे चालून यांना युद्ध करायचं आहे. सो परमेश्वर देखील प्राणो आमच्या आत्मिक जीवनामध्ये जे युद्ध आहे, इफिसच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो की आमचं युद्ध हे हाडामासासोबत नाही, अंधकाराच्या शक्ती बरोबर आमचं युद्ध आहे, आकाशातील दुरात्म्या बरोबर आमचं युद्ध आहे की नाही? हे एक आत्मिक युद्ध आहे प्राणो. आणि जर हे युद्ध आम्हाला करायचं प्राणो तर आमच्याकडे शस्त्र असणं गरजेचं आहे. आणि ह्या अध्यायामध्ये आम्ही बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आम्हाला दिलेले आहे. ढाल आहे, तलवार आहे, कवच आहे, आणखी शिरस्त्राण आहे, बरोबर.
या शस्त्रांबद्दल पण आम्हाला सांगितलेलं आहे. आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो माझ्या हातांना युद्ध कला शिकवतो. युद्ध कला म्हणजे युद्ध कसं करायचं, ठीक आहे ना? कारण आम्ही प्रत्येक जण युद्धात आहोत. आम्ही रोज आत्मिक युद्ध करत आहोत. आणि जर या युद्धामध्ये जर आम्हाला शस्त्र चालवता आलं नाही तर प्रियानो आमचा निभाव लागेल का? आमच्याकडे ढाल आहे, परंतु ढाल कशी वापरायची, शत्रूचा वार कसा टाळायचा, ह्या गोष्टी जर आम्हाला आल्याच नाही तर प्रियानो ते शस्त्र असून पण प्रियानो आम्हाला काही एक फायद्याचं नाही. म्हणून प्रियानो आमच्याकडे शस्त्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रियानो आम्हाला शस्त्र चालवता आलं पाहिजे. फक्त वचनच माहिती, पण वचन जर उपयोगात आणता आलं नाही तर चालेल का? हालेलुया. प्रियानो ह्या गोष्टी उपयोगात आणण्यासाठी, या शस्त्रांना चालवण्यासाठी, युद्ध कला प्रियानो आम्हाला येण्यासाठीच देवाचं वचन सांगतं की तो माझ्या हातांना युद्ध कला शिकवतो. हालेलुया. जर तुम्ही निपुण आहात प्रियानो तर तुमच्या शत्रूचा टिकाव तुमच्या सोबत लागेल का? मुळीच लागणार नाही प्रियानो. कारण देवाने तुम्हाला शस्त्र चालवण्याची कला शिकवलेली आहे. तुमच्या हातांना परमेश्वराने ती कला शिकवलेली आहे प्रियानो. हालेलुया. आणखी प्रियानो आम्ही बघतो की तो परमेश्वर जो आहे प्रियानो तो आम्हाला शिकवणारा परमेश्वर आहे. आम्ही बघतो की परमेश्वराने एका व्यक्तीला शिकवलं प्रियानो, आणि तो आहे मोशे. किती वर्ष शिकवलं? 40 वर्ष. कुठे शिकवलं? मिद्यानामध्ये. ज्यावेळेस तो एका मिस्री व्यक्तीला मारून गेला प्रियानो. आम्ही ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती प्रियानो, आहे की नाही? एका मिस्री व्यक्तीला प्रियानो त्याने वाळूत पुरला आणि तो मिद्यानामध्ये पळून गेला. आणि मिद्यानामध्ये असताना प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने प्रियानो त्याला शिकवलं. परमेश्वराला जसं हवं तसं त्याला बनवलं प्रियानो. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट जी परमेश्वराने त्याला शिकवली ती म्हणजे नम्रता प्रियानो. हालेलुया. हालेलुया. कारण ज्यावेळेस तो राजवाड्यात होता त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारची नम्रता नव्हती प्रियानो. एक आवेशी राजकुमार म्हणून आम्ही त्याला मिस्रामध्ये पाहतो, परंतु प्रियानो ज्यावेळेस तो मिद्यानामध्ये होतो एक नम्र मेंढपाळ म्हणून परमेश्वर आम्हाला त्याच्याकडे पाहायला लावतो. तो परमेश्वर प्रियानो आम्हाला शिकवत असतो प्रियानो, आणि शिकवण्यासाठीच तो आम्हाला अशा ठिकाणामध्ये पाठवतो प्रियानो. ते ठिकाण आमच्यासाठी एक ट्रेनिंग असतं, एक ट्रेनिंग सेंटर असतं, हे की नाही? ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर आम्हाला शिकवतो. परमेश्वराने अनेक गोष्टी मोशेला त्या ठिकाणामध्येच शिकवल्या प्रियानो. हालेलुया. जर आमच्या जीवनात पण एखादं ठिकाण येतं तर प्रियानो परमेश्वर त्या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवत असतो प्रियानो. हालेलुया. जर तो मिद्यानात गेला नसता तर प्रियानो तो एक नम्र मेंढपाळ म्हणून तो पुढे आला नसता. त्याला कधीच समजलं नसतं पुढारी पण काय आहे. आम्ही बघतो की ज्यावेळेस तो मिद्यानात असताना प्रियानो आपली जी सासऱ्याची मेंढरं आहे तो चारायचा, है की नाही? मेंढरं इकडे तिकडे जात असतील, मग त्यांना पुन्हा कसं कळपात आणायचं, हे परमेश्वर त्याचे जे नेतृत्व गुण होते ना तो परमेश्वर विकसित करत होता. आणि आम्ही बघतो की 40 वर्ष त्याला ही ट्रेनिंग मिळाली प्रियानो. त्यानंतर तो एक चांगला शिक्षक म्हणून प्रियानो उभा राहिला, एक चांगला नेता म्हणून तो उभा राहिला. सो बऱ्याचदा आम्हाला पण वाटतं की प्रियानो आम्ही पण नेतृत्व करावं, आम्हीही शिकवावं, परंतु त्याच्या अगोदर प्रियानो आमचं ट्रेनिंग होणं, आम्ही शिकवलं जाणं खूप गरजेचं आहे. आणि ते फक्त 1-2 वर्षात किंवा 3-4 वर्षात होत नाही प्रियानो. मोशेसारख्या एक प्रतिभाशाली वक्तृत्व असणाऱ्या व्यक्तीला देखील परमेश्वराला प्रियानो त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी 40 वर्ष द्यावे लागेल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर प्रियानो लगेच कुठल्याही कामगिरीवर पाठवत नाही प्रियानो. यहोशवाला परमेश्वराने तयार केलं. मोशे नंतरचं नेतृत्व यहोशवाने केलं, आणि यहोशवा देखील प्रियानो 40 वर्षामध्ये मिस्रापासून कनान पर्यंत जाऊस तर प्रियानो परमेश्वराने प्रियानो मोशेला शिकवलं. त्याचबरोबर यहोशवाला शिकवलं प्रियानो. मोशेकडून अनेक गोष्टी यहोशवा शिकवला की नेतृत्व काय असतं, पुढारी पण काय असतं. या गोष्टी परमेश्वराने प्रियानो मोशेच्या माध्यमातून यहोशवाला शिकवल्या प्रियानो. त्याला पण बराचसा कालावधी लागला प्रियानो. हालेलुया. हालेलुया.
So आम्ही सहज प्राणो शिक्षक नाही होऊ शकत, सहज आम्ही उठून इतरांना नाही शिकवू शकत, कारण प्राणो हे शिकवणं इतकं भयंकर आणि इतकं महत्वपूर्ण आहे. जर प्राणो मी योग्यरित्या जर शिकू शकलो नाही तर प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, याकोब याचा 3रा अध्याय वचन 1, याकोब 3:1, माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राणो शिक्षक होण्यासंदर्भात प्राणो एक इशारा या ठिकाणामध्ये दिलेला आहे की तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका. कारण काय दिलेलं आहे? काय होईल? काय होईल? दंड. हालेलुया, हालेलुया. सो प्राणो शिक्षक होणं ही गोष्ट इतकी सोपी नाही प्राणो, कारण शिकवणीच्या द्वारे प्राणो लोकांच्या जीवनाला एक दिशा मिळते प्राणो. जर विचार करा, आम्ही आमच्या लेकरांना चुकीचं शिकवलं तर त्या लेकराचं जीवन पुढे चालून व्यवस्थित राहील का? सो प्राणो एक शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका. मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये सांगितलं की जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्याला पित्याच्या पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि शिष्य करा पण म्हटलेलं आहे, बरोबर. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो देवाचं वचन जे आहे प्राणो ते दुधारी तलवार आहे. एकीकडे सांगतं शिष्य करा, म्हणजे एकीकडे वचन सांगतं की शिक्षण द्या, आणि एकीकडे देवाचं वचन सांगतं की शिक्षक होऊ. हालेलुया, हालेलुया. मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये लिहिले की शिष्य बनवा. वाचा मत्तय 28. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिका, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. शिष्य कधी केलं जाईल? ज्यावेळेस एक शिष्य एक गुरु असेल तेव्हा, बरोबर. म्हणजे एक गुरुच शिष्य करू शकतो की नाही? बरोबर का? एक गुरु शिष्य करू शकतो का? हो. पण या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ. हा अधिकार जो आहे तो परमेश्वराने प्राणो काही लोकांना नेमून दिलेला आहे. मंडळीतल्या काही विशेष लोकांना हा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलंय की माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहित आहे. जर प्राणो योग्य शिक्षण आमच्याकडे नाही आणि प्राणो तेच अपुरं शिक्षण घेऊन आम्ही इतरांना शिकवतोय, इतरांच्या जीवनाला जर चुकीची दिशा लागते तर परमेश्वर त्याचा दंड प्राणो शिक्षकाला देईल. कारण सगळ्यात अधिक जास्त जे ज्ञान असतं प्राणो ते शिक्षकाला असतं, बरोबर, बरोबर. म्हणून प्राणो देवाचं वचन एक इशारा देत आहे. याकोब या पत्रामध्ये इशारा देत आहे की तुम्ही प्रत्येक जण जे आहात ते तुम्ही शिक्षक होऊ नका. आम्ही बघतो की प्राणो मोशेला शिक्षक होण्यासाठी प्राणो प्रभूने ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग दिलं, प्राणो प्रभूने त्याला प्रशिक्षित केलं, प्राणो 40 वर्ष लागले. हालेलुया. 40 वर्ष थोडासा कालावधी होता का? खूप मोठा कालावधी होता. आणि या कालावधीमध्ये परमेश्वराने प्राणो त्याला शिक्षण दिलं. हालेलुया. परमेश्वराने त्याला शिकवलं प्राणो, त्याला प्रभूने विकसित केलं प्राणो, प्रभूने त्याला पुढारी पण करण्यासाठी तयार केलं. सुरुवातीला तो प्राणो आम्ही बघतो की तो ह्या सगळ्या गोष्टी करण्याला घाबरला, परंतु परमेश्वराने त्याला तयार केलं. एकीने तो म्हटलं नाही, मी जात नाही मिस्रामध्ये, मी जड जिभेचा जड ओठाचा आहे. परंतु प्रभूने त्याला पाठवलं प्राणो. आणि आम्ही बघतो की इस्रायल लोकांना प्राणो त्यांनी 40 वर्ष त्यांचं नेतृत्व केलं. आणि प्राणो सगळ्यात अधिक तोरा शिकवण्याचं श्रेय जे ज्याला जातं प्राणो तर तो आहे मोशे. हालेलुया. परमेश्वराचे विधी, परमेश्वराचे नियम, परमेश्वराच्या आज्ञा मोशेने इस्रायल लोकांना शिकवल्या प्राणो.
कारण आम्ही बघतो की ज्यावेळेस सिनाय पर्वतावर परमेश्वराने आज्ञा दिल्या प्राणो, त्यावेळेस लोक थरथरले आणि लोकांनी सांगितलं की परमेश्वर आमच्याशी न बोलो, जर परमेश्वर आमच्याशी बोलला तर आम्ही मरून जाऊ. कारण संपूर्ण सिनाय पर्वत प्राणो धगधगत प्राणो त्याच्यातून धूर निघत होता. पूर्ण पर्वत प्राणो परमेश्वराच्या सामर्थ्याने प्राणो तो जळत होता. आणि आम्ही बघतो की प्राणो प्रचंड असा आवाज येत होता. आणि अशा वेळेस प्राणो परमेश्वर त्या ठिकाणामध्ये उतरला आणि परमेश्वर प्राणो आम्ही बघतो की मोशेशी बोलला. त्यावेळेस प्राणो लोकांनी मोशेला विनंती केली की तूच आमच्याशी बोल, कारण जर परमेश्वर आमच्याशी बोलला तर आम्ही मरूच जाऊ. आणि प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने मोशेला तयार केलं. देव आणि इस्रायल लोकांमध्ये मोशेने मध्यस्थीचं काम केलं प्राणो, एक शिक्षकाचं काम केलं. जे परमेश्वराने शिकवायला हवं प्राणो ते शिकवण्याचं काम परमेश्वराने मोशेला समर्पित केलं, मोशेला सोपून दिलं. आणि मोशेने प्राणो आम्ही बघतो की तोराचं शिक्षण जे आहे ते शिक्षण इस्रायल लोकांना दिलं प्राणो, नियमशास्त्राचं शिक्षण त्यांना दिलं प्राणो. हालेलुया, हालेलुया. आज पण प्राणो मी बघतो की परमेश्वराने मोशेसारखे अनेक शिक्षक लोक प्राणो परमेश्वराने ठेवलेले आहे की जे परमेश्वराचे विधी, परमेश्वराचे नियम त्याच्या लोकांना काय करतील, शिकवतील. हालेलुया, हालेलुया. पण त्या अगोदर प्राणो मोशेला परमेश्वराने तयार केलं प्राणो, मिद्यानामध्ये तयार केलं. आज पण प्राणो परमेश्वर अनेक लोकांवर प्रोसेस करत आहे प्राणो, अनेक लोकांवर परमेश्वर प्रक्रिया करत आहे, अनेक लोकांना परमेश्वर शिकवत आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराने ठरवलेला वेळ पूर्ण होईल, 40 वर्ष मिद्यानामध्ये पूर्ण होतील. आम्हाला माहित नाही प्राणो परमेश्वराने कोणासाठी किती काय समय ठेवलेला आहे, परंतु ज्यावेळेस तो समय पूर्ण होईल, मोशे सारखे नेतृत्व करणारे, मोशे सारखे शिकवणारे अनेक लोक परमेश्वर उभा करेल, जे त्याच्या लोकांचं नेतृत्व करतील, जे त्याच्या आज्ञा, त्याचे विधी, त्याचे नियम इस्रायल लोकांना शिकवतील. प्राणो ही नेमणूक जी आहे ती परमेश्वराकडून असते प्राणो. कारण प्राणो परमेश्वरानेच ह्या सगळ्या गोष्टींना नेमलेलं आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, 1 कोरिंथाचा 12वा अध्याय वचन 28, 1 कोरिंथ 12:28. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे, प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादानी मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो की पौल जो मंडळीच्या व्यवस्थापनाबद्दल या ठिकाणामध्ये तो बोलत आहे, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. कोणी नेमले आहे? देवाने. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे आणि तिसरे शिक्षक. तिसरे जे आहे ते कोण आहे? शिक्षक आहे. आणि शिक्षकांना प्राणो मी बघतो की तिसऱ्या ठिकाणामध्ये पौलाने ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादानी मिळालेले, विचारपूस करणारे. विचारपूस करणं ही देखील एक सेवा आहे बरं का. हालेलुया, हालेलुया. आता प्रत्येक जणच प्रत्येक सेवा नाही करू शकत. एका ठिकाणी आम्ही उदाहरण बघतो की ज्यावेळेस मंडळींना प्राणो आम्ही बघतो की जेवण दिल्या जायचं, कारण प्रेषितांच्या पुस्तकामध्ये आहे ना. आणि त्यावेळेस प्राणो प्रेषित म्हणतात की आम्ही परमेश्वराचं वचन देण्याचं सोडून पंक्ती सेवा करावी काय? एकच व्यक्ती किंवा प्रेषितच सगळ्या गोष्टी करू शकतात का? उपदेश पण देतील, ताट पण वाढतील, पंक्ती सेवा पण करतील. एकच व्यक्ती. कधी कधी आमची ही अपेक्षा असते प्राणो की एकाच व्यक्तीने किंवा सेवकाने सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. जर सेवक पंक्ती सेवा करू लागले तर मग उपदेश देण्याचं काम कोण करते? हालेलुया. परमेश्वराकडून ही व्यवस्था आहे. देवाचं वचन आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवतो प्राणो. बऱ्याचदा आमच्या वेगवेगळे विचार असतात प्राणो की सेवकांनी हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. परंतु प्राणो प्रत्येकच गोष्ट प्राणो एकच व्यक्ती करू शकत नाही. म्हणून परमेश्वराने प्राणो वेगवेगळ्या लोकांना प्राणो ही प्रकारची सेवा दिलेली आहे की काही जण असतात जे विचारपूस करणारे असतात प्राणो.
आहे की नाही? आणि आम्ही बघतो की प्राणो या वचनामध्ये की विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे म्हणजेच मदतनीस किंवा व्हॉलेंटियर, ही देखील सेवा आहे बरं का. हालेलुया. या सेवेला तुम्ही साधारण म्हणून समजू नका बरं का. मदतनीस लोकांना तुम्ही साधारण समजू नका. यहोशवा मदतनीस म्हणून त्याने काम केलं. काय म्हणून केलं? मदतनीस. अलिशा एलियाच्या हातावर पाणी टाकायचं. यहोशवा ज्यावेळेस परमेश्वर मोशेला बोलवायचा प्राणो, आम्ही बघतो की त्याची वाट पाहत तंबूजवळ थांबायचं. एक तरुणपणापासून प्राणो फक्त मदतनीसचं त्याने काम केलं बरं का. मी तुम्हाला हे यासाठी सांगते की कदाचित आम्हाला वाटतं की मदतनीस म्हटल्यानंतर एक छोटंसं काम आहे किंवा एक साधारण काम आहे. प्राणो परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक काम हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही जर सेवकाला एक प्यालाभर पाणी देतो, हे काम सुद्धा परमेश्वराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की जो माझ्या सेवकाला एक प्यालाभर पाणी देतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार. जर विचार करा, परमेश्वर एका प्याल्याचं स्मरण ठेवू शकतो, तर मग परमेश्वराच्या दृष्टीने मदतनीसचं काम किती मोठं आहे की नाही? आणि हा आत्मा प्रत्येकामध्ये नसतो. हालेलुया. प्रत्येक जण प्राणो ह्या प्रकारचं पण काम करू शकत नाही. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्हाला एखादं मोठं काम द्यायला पाहिजे, परंतु प्राणो आम्ही बघतो की मोठं काम मिळण्या अगोदर प्राणो एका छोट्या गोष्टीतून जाणं गरजेचं आहे. यहोशवा प्राणो हे खूप मोठं उदाहरण आहे आमच्यासाठी की प्राणो आम्ही ज्यावेळेस प्राणो एखाद्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा करतो ना प्राणो, आम्ही छोट्यापासून सुरुवात करणं गरजेचे आहे. यहोशवाने मदतनीस म्हणून, मोशेचा मदतनीस म्हणून त्याने काम केलं. हालेलुया. मोशे नंतरचं उत्तरदायित्व मोशेच्या मुलांना मिळालं का? मोशेच्या मुलांना मिळालं का? कोणाला मिळालं? हालेलुया. कारण यहोशवाने मोशेचं मदतनीस म्हणून काम केलं प्राण. सो आज पण प्राण एखादं छोटं काम मदतनीस म्हणून जर काम आम्ही करत आहोत, तर पुढे परमेश्वराने खूप मोठं नेतृत्व, खूप मोठं मोटारी पण आमच्यासाठी ठेवलं. परंतु परमेश्वर प्राणो ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला पारखत असतं. प्राण ही पंक्ती सेवा करणं ही पण साधी गोष्ट नाही. प्राण मागच्या वेळेस एक सेवक आले होते, त्यांनी खूप सुंदररित्या व्हॉलेंटियरला प्राण मार्गदर्शन केलं. ज्यांनी पंक्ती सेवा केली प्राणो, जे लोक आले प्राणो, त्यांना वाढण्यासाठी प्राणो मी बघतो की प्रेषितांनी काय केलं, त्यांना वाढून दिलं. त्या लोकांसाठी ते एक वेळेचं जेवण होतं प्राणो, परंतु प्रेषितांसाठी टोपल्या होत्या. हालेलुया. तर तुम्हाला हव्यात का टोपल्या, का फक्त एक वेळेचं पाहिजे? कोणामध्ये जायचंय तुम्हाला? कोणामध्ये जायला आवडेल? टोपल्या पाहिजे की नाही? भरून पाहिजे की नाही? एक वेळचीच भाकर पाहिजे, एक वेळेच जेवण पाहिजे, का टोपली भर पाहिजे? पाहिजे. पंक्ती सेवा कराल का? हालेलुया. हे पण एक सेवाच आहे. सगळेच अद्भुत कृत्य करणारे सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषेचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपा दानाची उत्कंठा बाळगा. सो आम्ही बघतो की एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी करू शकत नाही, म्हणून परमेश्वराने प्रत्येकामध्ये प्राणो वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक जण प्राणो संदेष्टाचं काम करू शकत नाही, प्रत्येक जण शिक्षकाचं काम करू शकत नाही, प्रत्येक जण प्रेषितांसारखं काम करू शकत नाही, किंवा प्रत्येक जणच प्राणो अद्भुत कृत्य करू शकत नाही, किंवा प्रत्येक जणच निरनिराळ्या भाषा बोलू शकत नाही. परमेश्वराने प्रत्येकांना ही वेगवेगळी दानं परमेश्वराने दिलेली आहे. आणि ह्या सर्व ज्या प्राणो देणग्या असते किंवा ही नेमणूक जी असते ती केवळ परमेश्वराकडे नसते. हालेलुया. आम्ही शिक्षकाबद्दल बघत आहोत प्राणो की शिक्षक प्रत्येक जण शिक्षक होऊ शकत नाही. आणि प्राणो आम्ही बघतो की शिक्षक जो होतो प्राणो त्याने कायमस्वरूपी प्राणो खूप गंभीर असणं गरजेचं आहे. कारण प्राणो मी बघतो की जर आपल्याद्वारे जर प्राणो इतरांना चुकीचं शिक्षण मिळतंय, तर प्राणो सगळ्यात जास्त जो हिशोब आहे तो कोणाकडून घेतला जाईल? कोणाकडून? म्हणून प्राणो आम्ही बघतो की याकोब हा इशारा त्याच्या वचनामध्ये देतो.
सो आम्ही बघतो की प्राणो बायबलमध्ये गुरु शिष्याची अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळते. जसं मोशे आहे, यहोशवा आहे, आणखी सांगा बरं. एलिया आहे, अलिशा आहे, आणखी सांगा. दावीद राजा, गुरु आणि शिष्याचं उदाहरण. हा, प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे 12 उत्तम उदाहरण आहे हे. आणखी पॉल, तिमोथी, तीतस, हे काय आहे? हे फक्त उदाहरणच आहे की नाही? सो खूप उदाहरणं आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात प्राणो, की ज्या प्रकारे प्राणो त्यांनी इतरांना शिकवलं. प्राणो ज्या प्रकारे मोशेने यहोशवाला शिकवलं, एलियाने अलिशाला शिकवलं. प्राणो आम्ही बघतो की अलिशा त्याच्या गुरुसोबत इतका एकनिष्ठ होता. प्राणो त्याला घेऊन जाईपर्यंत त्याच्या मागेच होता. नाही, मी तुम्हाला सोडणारच नाही, नाही मी तुम्हाला सोडणारच नाही. आणि आम्ही बघतो की एलिया नंतरचं जे काम होतं प्राणो ते अलिशाने पूर्ण केलं. हालेलुया. नवीन करारामध्ये आम्ही बघतो की पौलाने तिमोथीला शिष्य बनवलं आणि तिमोथीने तीतसला प्राणो तयार केलं. सो हे गुरु शिष्याचे उदाहरणं आम्हाला प्राणो बायबलमध्ये पाहायला मिळते. सो आम्ही बघतो की त्यावेळेस पण प्राणो शिकवणाऱ्या काही शाळा होत्या. मला वाटतं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललेले की त्या अगोदर संदेश त्यांच्या शाळा होत्या आणि त्या ठिकाणामध्ये प्राणो काही गट मिळून प्राणो जे वचन आहे किंवा नियमशास्त्र आहे प्राणो ते शिकवण्याचं काम करायचं. आणि याची उदाहरणं बायबलमध्ये बरीचसे आम्हाला पाहायला मिळतात. आणि आम्ही बघतो की प्राणो रामा असेल, बेथेल, एरिहो, गिलगाल आणि गिबा या ठिकाणामध्ये प्राणो अशा प्रकारचे गट त्या ठिकाणी होते की त्या ठिकाणामध्ये प्राणो धार्मिक शिक्षण दिल्या जायचं. सो हे शाळा ज्या आहे प्राणो, ह्या संदेष्टाच्या ज्या शाळा आहे प्राणो त्या शमूएलाच्या काळापासून चालत होत्या. हालेलुया. एक वचन आम्ही बघतो, पहिले शमूएलाचा 10वा अध्याय वचन 5. पहिले शमूएल 10:5. मग देवाच्या टेकडीपाशी पोचशील, तेथे बलिष्ठांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोचल्यावर संदेष्टांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्या पुढे सतार, डफ, सनई व विणा वाजवत असतील व ते भाषण करत असतील. सो आम्ही बघतो की प्राणो बेथेल या ठिकाणामध्ये पण प्राणो मी बघतो की या संदेष्टाच्या शाळा होत्या. आणि त्यानंतर प्राणो आम्ही बघतो वचन 3 मध्ये की मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल. तेथे 3 मनुष्य बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. देवाकडे जाताना म्हणण्याचा अर्थ प्राणो त्या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की धार्मिक शिक्षण दिल्या जायचं आणि म्हणून त्या ठिकाणाला देवाकडे पण असं म्हणून संबोधलेलं आहे. आणि या ठिकाणामध्ये आणखी पुढे आम्ही बघतो की त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती 1 द्राक्षरसाचा बुधला असे असतील. ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्याच्या हातातून घे. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील, तेथे बलिष्ठांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर संदेष्टाचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. सो आम्ही बघतो की त्या ठिकाणी प्राणो संदेष्टांचे जे शिष्य होते त्यांचे समुदाय राहायचे आणि त्या ठिकाणी प्राणो ते धार्मिक शिक्षण देण्याचं काम करायचं. आम्ही बघतो की प्राणो जी कुऱ्हाड पाण्यात पडली होती त्याच्या संदर्भात मी तुम्हाला बोलले होते की त्यावेळेस त्यांनी एक आश्रमाला ते बांधत होते, बरोबर. सो अशा प्रकारे प्राणो मी बघतो की त्या काळापासून जसं आम्ही आता बघतो की आश्रम वगैरे असतात आणि त्यामध्ये प्राणो ते गुरु त्यांच्या शिष्यांना शिकवतो. सो ही प्रथा बायबलपासून आम्हाला पाहायला मिळते प्राणो. याची सुरुवात बायबलपासून आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की संदेष्टांचा एक समुदाय होता आणि प्राणो तो उच्च स्थानातून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्या पुढे सतार, डफ, सनई व विणा वाजत असतील व ते भाषण करीत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांच्या समूहात येतो प्राणो, देवाच्या मंडळीमध्ये येतो प्राणो, हालेलुया. हे एक असं स्थान होतं, एक धार्मिक स्थान ज्याला आपण एक प्रकारचं चर्च म्हणूया आताच्या काळानुसार होतं.
त्या ठिकाणामध्ये प्राणो धार्मिक शिक्षण दिलं जायचं. आणि ज्यावेळेस प्राणो शाऊल ह्या लोकांच्या संपर्कात आला, हालेलुया, हे कोणाही संदेष्टाचे शिष्य आहे. कदाचित हे शमूवेलाचे संदेष्टे असावे असं काहींचं मत आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की कारण बऱ्याच वेळेस शमूवेल त्या ठिकाणी जायचं असा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो प्राणो. आणि ज्यावेळेस प्राणो या संदेष्टांच्या शिष्याकडे ते गेले प्राणो, आम्ही बघतो की ते धार्मिक प्रकारचं शिक्षण ते देत होते. आणि अशा वेळेस प्राणो ज्यावेळेस शाऊल देखील या लोकांच्या संपर्कात आला प्राणो, संदेष्टांच्या संपर्कात आला, संपर्क बर का, हालेलुया, संपर्कात येणं ह्या गोष्टी आम्ही वचनातून बघत आहोत प्राणो, की ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांच्या धार्मिक वातावरणामध्ये येतो प्राणो, त्याचा प्रभाव आमच्यावर पडत असतो. हालेलुया. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 6 मध्ये की तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल. ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांमध्ये येतो प्राणो, सहभागितेत येतो प्राणो, ज्यावेळेस आम्ही धार्मिक वातावरणामध्ये येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, तेव्हा देवाचा आत्मा जोराने आमच्यावर येतो. हे कधी होतं? ज्यावेळेस आम्ही संदेष्टाच्या समूहासोबत प्राणो एकत्र येतो प्राणो. ही सहभागिता आहे प्राणो, ही सान्निध्यता आहे. कारण प्राण मी बघतो की संदेष्ट जे आहे ते परमेश्वराचं शिक्षण देणारे, परमेश्वराच्या बद्दलच ते बोलणारे असते. आणि म्हणून प्राण हे स्थान वेगळं केलेलं होतं. आणि या स्थानामध्ये ज्यावेळेस शाऊल आला प्राण, हालेलुया, प्राण परमेश्वराचा आत्मा शाऊलाच्या ठाई उतरला प्राण. आणि ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन. ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांच्या संपर्कात येतो प्राण, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, देवाच्या ठिकाणामध्ये आम्ही येतो, धार्मिक वातावरणामध्ये येतो प्राण, आमच्यामध्ये आपोआप बदल घडायला लागतो. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही प्रभूमध्ये आलात प्राण, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल पाहत आहात की नाही? पाहत आहात? ओके, काय बदल झाला बरं? यस, जुनं जीवन सोडून एक नवीन जीवन दिलं. आणखी परिवर्तन, हां, तेच जुनं जीवन सोडून नवीन जीवनात जाणं, परिवर्तन. ओके, आणखी आत्मिक वाढ. सांगा. प्रौढ झालो. परमेश्वराने आम्हाला आणखी त्याच्या आत्मिक ज्ञानाने भरवलेलं आहे. परमेश्वर समज देतो है की नाही? आम्ही प्राणो ज्यावेळेस देवाच्या लोकांमध्ये संपर्कात येतो ना प्राणो, आम्ही बघतो की जसं हे संदेष्ट भाषण करू लागले होते तसं शाऊल देखील भाषण करू लागला. हालेलुया. हा एक मुख्य बदल. ज्या गोष्टी आत्मिक गोष्टींचा प्रभाव ज्या प्रकारे त्यांच्यावर असतो ना, त्या प्रकारचा प्रभाव आमच्या जीवनावर व्हायला लागतो. त्या प्रकारचा अनुग्रह, त्या प्रकारची कृपादान, त्या प्रकारचा अभिषेक आपोआप आमच्या जीवनामध्ये यायला लागतो प्राणो, ज्या वेळेस आम्ही संपर्कात येतो. हालेलुया. संदेष्टाच्या समूहासोबत आम्ही येतो, देवाच्या लोकांमध्ये, मंडळीमध्ये, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये ज्यावेळेस येतो प्राणो, आम्ही आपोआप बदलायला लागतो प्राणो. हालेलुया. सो खूप काही उदाहरणं आम्ही बायबलमध्ये बघतो प्राणो. आणखीन एक उदाहरण आम्ही पाहतो, पहिले शमूएलाचा 19 अध्याय वचन 18 आणि 24. दावीद पळून निभावून रामास शमूएलाकडे गेला व जे काही वर्तन शाऊलाने त्याशी केले अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमूएल नायोत येथे जाऊन राहिले. दावीद रामास यायोत येथे राहत आहे असे वर्तमान कोणी शाऊलास सांगितले. तेव्हा शाऊलाने दावीदास पकडून आणण्यास जासूद पाठविले. संदुष्टांचे मंडळ भाषण करीत आहेत व शमूएल त्यांच्या पुढे उभा आहे असे शाऊलाच्या व जासूदांनी पाहिले. तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठाई संचारला व तेही भाषण करू लागले. ओके, सो वचन 18 मध्ये आम्ही बघतो की दावीद पळून निभावून रामास शमूएलाकडे गेला. सो रामास या ठिकाणी पण प्राण आम्ही बघतो की एक संदेष्टांची शाळा होती. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की रामा या ठिकाणामध्ये पण प्राण एक संदेष्टाची शाळा होती, कारण शमूएल वारंवार त्या ठिकाणी जायचा. आणि त्यानंतर प्राण आम्ही बघतो की नायोत, ज्या प्रकारे वचन 23 आम्ही बघतो की त्यावरून
ते तिकडे रामात नायोथाकडे गेला, तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठाई संचारला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहोचेपर्यंत भाषण करीत चालला. सो ज्या वेळेस प्राणो आम्ही लोकांच्या संपर्कात, देवाच्या लोकांच्या संपर्कात, संदेष्टांच्या संपर्कात येतो प्राणो, आमच्यामध्ये देवाचा आत्मा अधिक गतिशील होतो. अधिक प्राणो देवाच्या आत्म्याला चालना मिळते प्राणो आमच्यामध्ये काम करण्यासाठी. म्हणून प्राणो आमच्यामध्ये देवाच्या लोकांची सहभागिता असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. ज्या वेळेस प्राणो शाऊल या संदेष्टांच्या लोकांच्या समूहाला भेटला, त्यावेळेस प्राणो तो त्यांच्यासोबत भाषण करू लागला. आणि वचन 24 पर्यंत आम्हाला पाहायला मिळतं. वचन 24, तो आपली वस्त्रे फेडून शमूएला पुढे भाषण करू लागला व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. यावरून शाऊल ही संदेष्टापैकीच आहे काय अशी मन पडली. ज्यावेळेस प्राणो मी देवाच्या लोकांसोबत, मंडळीसोबत, सेवकांसोबत राहतो प्राणो, लोक आम्हाला देवाचे सेवक म्हणून ओळखतात की नाही? हालेलुया. जसं प्राणो शाऊल शमूएलाच्या संपर्कात राहिला, त्याला एक वेगळी ओळख मिळाली. ते पण म्हणाले की हे संदेष्टापैकीच आहे का? हालेलुया. सो अशाच प्रकारची ओळख ज्यावेळेस आम्हाला मिळते प्राणो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या लोकांच्या संपर्कात येतो. हे पण देवाचे लोक आहे, हे परमेश्वराची सेवा करणारे लोक आहे. म्हणतात की नाही तुमच्याबद्दल? अहो म्हणतात की नाही? किती जणांना म्हणतात बरं? म्हणतात ना. एक वेगळी ओळख झाली का नाही तुमची? कशामुळं? सहभागितेमुळे, संपर्कात राहिल्यामुळे. हालेलुया. आणि ज्या गोष्टी प्राणो एखाद्या देवाच्या सेवकाच्या जीवनामध्ये आहे, आम्ही बघतो की त्या गोष्टी आपोआप आमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते प्राणो. म्हणून प्राणो संपर्कात राहणं. आलिशा प्राणो एलियाला घेऊन जाईपर्यंत त्याच्यासोबत राहील. जोपर्यंत तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार. सो प्राणो तुम्ही पण असे चिटकून राहा जोपर्यंत तुमचा अभिषेक तुम्हाला मिळत नाही. याच्यासाठी संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. सो खूप उदाहरणं बायबलमध्ये आहे प्राणो, ज्या आम्हाला शिकवतात प्राणो की वेगवेगळ्या ठिकाणी प्राणो ह्या संदेष्टांच्या शाळा होत्या आणि ह्या संदेष्टाच्या शाळेच्या माध्यमातून प्राणो ज्या धार्मिक गोष्टी होत्या त्या प्राणो शिकवल्या जायच्या आणि यातून प्राणो अनेक शिष्य तयार केले जायचे. हालेलुया. सो प्राणो शिक्षक ही जी पद्धत आहे ही परमेश्वराकडूनच मिळाली, ही परमेश्वरानेच लावून दिलेली आहे. आणि प्राणो आम्ही बघतो की सगळ्यात महत्त्वपूर्ण शिक्षक जो आहे तो आमचा प्रभूच आहे प्राणो. हालेलुया. आणि त्यानंतर प्राणो ती जबाबदारी परमेश्वराने लोकांवर दिली. जशी परमेश्वराने ती जबाबदारी मोशेवर दिली प्राणो. मोशेने प्राणो इस्रायल लोकांना शिकवलं प्राणो. हालेलुया. सो परमेश्वर स्वतः त्या गोष्टी आम्हाला शिकवत नाही, तर प्राणो ते शिकवण्यासाठी परमेश्वराने शिक्षक नेमलेले आहे. जे आम्ही बघितलं प्राणो, करींच्या पुस्तकामध्ये बघितलं की काही प्रेषित आहे, काही संदेष्टे आहे आणि काही शिक्षक आहे. सो ही नेमणूक जी असते प्राणो ती परमेश्वराकडून असते. हालेलुया. कारण प्रत्येक जण संदेष्टा होऊ शकत नाही किंवा प्रत्येक जण प्रेषित होऊ शकत नाही किंवा प्रत्येक जणच प्राणो शिक्षक होऊ शकत नाही. हालेलुया. सो ही जी नेमणूक असते प्राणो ती नेमणूक ही परमेश्वराकडून असते प्राणो. आम्ही बघतो की सगळ्यात मुख्य जो शिक्षक आहे तो परमेश्वर आहे. त्यानंतर प्राणो त्याच्या लोकांना प्राणो त्याने तो अधिकार दिलेला आहे. त्यानंतर आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांना शिकवलं आणि प्रेषितांनी प्राणो जे अर्ली चर्च फादर आहे त्यांना तयार केलं प्राणो. हालेलुया. आणि अजून पण प्राणो आम्ही बघतो की ती प्रथा चालू आहे की नाही. देवाचे लोक प्राणो वेगवेगळ्या प्रकारचं शिष्यत्वाचं वेगवेगळ्या संस्था असतील किंवा वेगवेगळे लोक आहे प्राणो जे सगळ्यात प्रामुख्याने प्राणो अशा संस्थेला चालवतात की ज्या संस्था प्राणो शिष्यांना तयार करतात. आपल्या मंडळीतून पण अनेक शिष्य तयार झाले. हालेलुया. आणि हे शिष्य अनेक शिष्य तयार करणार. हालेलुया. हालेलुया. कारण पौलाने तिमोथेला तयार केलं, तिमोथेने तीताला तयार केलं आणि तीताने पण अनेक लोकांना तयार केलं असेल. हालेलुया. हे वेगवेगळे प्राणो शिष्य तयार झाले प्राणो. आम्ही बघतो की आपल्या भारतामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आला. कोण आलं? थोमा. थोमाने पण आल्यानंतर प्राणो अनेक शिष्य तयार केले. ज्यावेळेस तो
केरळ या ठिकाणामध्ये आला. त्यानंतर पण प्राणो ज्या प्रकारे त्याने सेवकाई केली आणि त्या सेवकाई दरम्यान प्राणो थोमाने पण अनेक शिष्यांना तयार केलं आहे की नाही. आणि त्या शिष्यापासूनच प्राणो आम्ही बघतो की ख्रिश्चनिटीला वाव मिळाला आणि प्राणो परमेश्वराच्या वचनाचा प्रसार प्राणो आज आम्ही पूर्ण भारतभरामध्ये पाहतो प्राणो. हालेलुया. हे फक्त एकट्या थोमामुळे झालं का? नाही. थोमाने जे शिष्य तयार केले. आज प्राणो हे जे काम होते प्राणो ते सगळ्यात अधिक जे काम होते प्राणो ते शिष्यांच्या माध्यमातून होते. हालेलुया. म्हणून गुरु आणि शिष्य प्राणो दोघेही महत्वाचे आहे. हालेलुया. शिकवणारे महत्वाचे आहे आणि शिकणारे पण महत्वाचे आहे. आणि म्हणून एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं की शहाण्याला बोध कर. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जे शहाणे आहे त्यांना बोध कर. जे शिक्षणासाठी उत्सुक आहे त्यांना तू बोध कर. सो शिकवण अशाला द्यावं प्राणो जे शिकण्यासाठी तयार आहे. एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं की मोती डुकरा पुढे टाकू नका, पवित्रते कुत्र्याला घालू नका. सो ज्या व्यक्तीला प्राणो त्या गोष्टीचं महत्व नाही, त्या गोष्टीला सांगून प्राणो देवाचं वचन देऊन प्राणो त्याच्यावर काही उपयोग होणार आहे का? नाही. सो आम्ही देवाचं वचन त्या लोकांना द्यावं प्राणो जे शिकण्यासाठी तयार आहे, ज्यांच्याकडे थोडं तरी शहाणपण आहे की नाही मी देवाच्या वचनातून शिकू शकतो. सो प्राणो हे देवाचं वचन जे आहे ते एक अनमोल मोत्यासारखं आहे प्राणो. आणि हे मोती आम्ही कोणापुढेही टाकू. जर आम्ही हे मोती डुकरापुढे टाकले तर प्राणो ते तुडवल्याशिवाय राहणार. म्हणून जो व्यक्ती प्राणो शिक्षण घेण्यासाठी योग्य आहे, आतुर आहे, ज्ञानी आहे, अशांनाच प्राणो आम्ही देवाच्या वचनातून शिक्षण देणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की ज्ञानाला शिक्षण दे, ज्ञानालाच बोध कर. हालेलुया. आणि तुम्ही आज बोध ऐकत आहात याचा अर्थ आहे की तुम्ही प्रत्येक जण ज्ञानी आहात. हालेलुया. जगातले लोक आहेत का? नाही. सो देवाचं शहाणपण, देवाचं ज्ञान प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. सो परमेश्वराने प्राणो जबाबदारी त्याच्या लोकांना दिली. त्यानंतर शिकवण्याची जबाबदारी त्याने आई वडिलांना दिली. हालेलुया. हालेलुया. फक्त देवाच्या लोकांचीच ही जबाबदारी आहे का शिकवण्याची? नाही. परंतु आपल्या प्रत्येक मुलांना शिकवण्याची जबाबदारी ही आई वडिलांची. बऱ्याचदा आम्हाला वाटतं की नाही फक्त संडे स्कूलने टीचरने शिकवलं बस झालं, पण ही सगळी जबाबदारी संडे स्कूल टीचरची नाही प्राणो. आई वडिलांची पण ती जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या लेकरांना धार्मिक शिक्षण द्यावं, त्याला अनुसरून त्याला धार्मिक शिक्षण द्यावं, त्याच्या स्थितीचा अभ्यास करूनच त्याला द्यावं की नाही. एखादं छोटं बाळ आहे आणि त्याला जर आम्ही मोठ्या गोष्टी शिकवल्या तर ते शिकेल का? हालेलुया. साव प्राणो त्याच्या स्थितीला अनुरूप असं शिक्षण प्राणो आई वडिलांनी देणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी प्राणो परमेश्वराने आई वडिलांना दिली. कारण आई वडील देखील काय आहे? शिक्षक आहेत. हालेलुया. जसं देवाचे लोक शिक्षक आहे, जसं परमेश्वर शिक्षक आहे, तसंच प्राणो आई वडील देखील शिक्षक आहे. आणि प्राणो आम्ही बघतो की एका शिक्षकाचं काम आहे शिक्षण देणं. म्हणून प्राणो आमचे लेकरं किती मोठे झाले तरी प्राणो आम्ही त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. एक वचन आणखी मी बायबलमध्ये बघतो ज्या वचनामध्ये शिक्षकाच्या सन्मानाबद्दल लिहिलेलं आहे. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय वचन 17. 1 तिमोथी 5:17. 1 तिमोथी 5:17. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. हालेलुया. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की सन्मानाबद्दल जे उपदेश देणारे आहे प्राणो त्यांच्या सन्मानाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन आम्हाला सांगतं 5वा अध्याय वचन 17 मध्ये, जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की जे वडील चांगल्या प्रकारे म्हटलेले बरं का, जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणल्या जावे. म्हणजे परमेश्वराचं वचन देणारे किंवा परमेश्वराचा उपदेश करणारे प्राणो आम्ही बघतो की त्यांचा जो सन्मान आहे
तो कसा व्हायला पाहिजे, कारण ते परमेश्वराच्या वतीने बोलत असतात. आम्ही बघतो की मोशेला जो अधिकार मिळाला शिकण्याचा, शिकवण्याचा प्राण तो परमेश्वराने दिला प्राण. हालेलुया. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात. सो शिक्षण देण्यासाठी श्रम लागतात का? लागतात का? सांगा ना, लागतात की नाही? काय काय घ्यावे लागतात बरं? MA BEd करावं लागतं है ना, शिक्षक होण्याच्या अगोदर BEd करावं लागतं. आणखी सांगा ना, काहीतरी कष्ट घ्यावे लागतात की नाही? स्वतः अभ्यास करावा लागतो. आणखी कुठली गोष्ट आहे ती अगोदर आत्मसात करावी लागते ना, दुसऱ्याला शिकवण्या अगोदर. उपदेश करण्यासाठी, शिकवण्यासाठी देखील काय लागतात? कष्ट लागतात. बरोबर. आणि ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणल्या जावे. हालेलुया. सो जे प्राणो उपदेश करणारे आहे, परमेश्वराचं वचन सांगतं की ते देवाच्या मध्यस्थ म्हणून काम करतात आणि ते दुप्पट सन्मानास ते कसे आहे? योग्य आहे. सो हे सगळं आम्ही शिक्षकाबद्दल बघितलं. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल बायबल ज्या प्रकारे आम्हाला शिकवतं प्राणो, ते आहे खोटे शिक्षक. हालेलुया. शिक्षक खरे पण असतात आणि हालेलुया. आणि याच्याबद्दल प्राणो इतके इशारे बायबलमध्ये दिलेले, खूप इशारे प्राणो बायबलमध्ये दिलेले की खोटे शिक्षक कसे असतात. खोटे शिक्षक ज्या प्रकारे मेंढ्याच्या वेशामध्ये आलेले लांडगे असतात. हालेलुया. हालेलुया. जे देवाच्याच वचनाला घेऊन प्राणो चुकीची शिकवण देतात, चुकीचे संप्रदाय, चुकीच्या थेरी, वेगवेगळ्या गोष्टी प्राणो ते लोकांसमोर मांडतात. लोकांच्या जीवनाला प्राणो ते वेगळी दिशा देतात. हालेलुया. आणि म्हणून प्राणो वचनामध्ये लिहिलेलं आहे की खोट्या संदेष्टाच्या बाबतीत तुम्ही कसं असा? सावध असा. ओळखा. आम्हाला ओळखता आलं पाहिजे प्राणो खोट्या संदेष्टांना. हालेलुया. आम्ही बघतो की एराबामाच्या काळामध्ये एक संदेष्टाबद्दल आम्ही बघितलं की परमेश्वराने त्याला पाठवलं होतं, है की नाही? परमेश्वराने सांगितलं होतं की त्या ठिकाणामध्ये तू जाऊ नको, त्या ठिकाणामध्ये तू खाऊ नको, कारण ते ठिकाण जे आहे ते पूर्णपणे मूर्तीपूजक होते. कारण एराबामाने एका सोन्याच्या वस्त्राची वेदी बनवली होती आणि परमेश्वराने त्या गोष्टी निषिद्ध केल्या होत्या की त्या ठिकाणामध्ये तू जाऊन त्या ठिकाणातलं काहीच खायचं नाही, काहीच घ्यायचं नाही, पाणी पण त्या ठिकाणी प्यायचं नाही. हालेलुया. हा संदेष्टा जातो आणि त्या ठिकाणी प्राणो दुसरा एक संदेष्टा येतो आणि तो पण म्हणतो की मी प्रभूचा संदेष्टा आहे की नाही. आणि तो म्हणतो की मला परमेश्वराने सांगितलं की तू या ठिकाणामध्ये खाऊ शकतो, पिऊ शकतो. आणि आम्ही बघतो की तो खातो आणि त्या ठिकाणामध्ये पितो, है की नाही. प्राणो खोटं ह्या गोष्टी आमच्यासाठी किती भयंकर ठरू शकतात. आणि आम्ही बघतो की प्राणो तो परमेश्वराने दिलेल्या आज्ञा प्राणो तो पूर्ण करत नाही. त्या ठिकाणामध्ये तो खातो, त्या ठिकाणामध्ये तो अल्प उपहार करतो आणि प्राणो मी बघतो की जाताना त्याला एक सिंह गाठतो आणि तो सिंह त्याला मारून टाकतो. एका संदेष्टाला प्राण आम्ही आठवण करूया प्राणो शिमशोनाची, ज्याने एका तरुण सिंहाला फाडलं. आम्ही आठवण करूया दानियेलाची. हालेलुया. दानियेला सिंहाने काही इजा केली का? मग या संदेष्टाला का केलं? यस. परमेश्वर या संदेष्टाला ते सामर्थ्य देऊ शकला नसता का? ज्या परमेश्वराने शमशोनाला ते सामर्थ्य दिलं, ज्या परमेश्वराने दानियेलाची सुटका सिंहाच्या गुहेतून केली, तो परमेश्वर एका सिंहापासून त्या संदेष्टाला वाचू शकला नसता का? निश्चित वाचू शकला असता. पण त्याला चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या प्राण. हालेलुया. असंच होतं प्राण. फक्त शिकवण बर का, फक्त चुकीचं सांगितलं जातं. म्हणून प्राण आम्ही सावध असणं खूप गरजेचं. आम्हाला देवाचं मूळ वचन माहीत असणं गरजेचं आहे. आम्हाला कोणी शिकवण्यापेक्षा अगोदर आम्हाला देवाने त्याच्या वचनातून शिकवणं गरजेचं आहे प्राण. जर वचन आम्हाला माहीत असलं तर आम्हाला किती जरी चुकीचं शिक्षण दिल्याचा प्रयत्न केला तरी आमच्या लगेच लक्षात येईल की नाही, या ठिकाणी चुकीचं शिकवलं जात आहे.
पण हे कधी कळेल? ज्यावेळेस देवाचं वचन आमच्याकडे असेल तेव्हा. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं की खोट्या संदेष्टापासून सावध राहा. कारण आज प्राणो बरेचसे खोटे शिक्षक आहे जे देवाच्या वचनालाच घेऊन खोट्या शिकवणी देतात, खोटे संप्रदाय देतात. आणि म्हणून प्राणो आम्ही फसू नये म्हणून आम्ही सावध राहूया प्राणो. जर आम्ही सावध राहिलो तरच प्राणो आमचा बचाव होईल. नाही तर आम्हाला खोट्या गोष्टी शिकवल्या जातील आणि ह्या ज्या संदेष्टाच्या जीवनाचं ज्या गोष्टी घडल्या प्राणो तशा गोष्टी आमच्या जीवनात घडेल, आमचा नाश होईल. कारण ह्या शिकवणी हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे प्राणो. म्हणून प्राणो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही सावध राहूया आणि पवित्र आत्म्याला प्राणो आम्ही आमचा खरा शिक्षक मानूया आणि पवित्र आत्म्याला म्हणू घ्या, पवित्र आत्मा तू माझं मार्गदर्शन कर, कारण तू खरा शिक्षक आहे. हालेलुया. सो प्राणो सगळ्यात वरती जर कोणता शिक्षक असेल तर तो आहे फक्त परमेश्वर. कारण परमेश्वरासारखा दुसरा कोणताच शिक्षक नाही. तो परमेश्वर शिक्षक आहे. त्या पुत्राने शिकवलं आणि आता तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला शिकवत आहे. त्याचबरोबर प्राणो त्याने आम्हाला शिकवण्यासाठी देवाचे लोक ठेवलेले आहे. त्याचबरोबर त्याने आम्हाला शिकवण्यासाठी आई वडील ठेवलेले आहे. या सर्वांचा आम्ही सन्मान करूया, ज्याच्याद्वारे आम्ही देवाच्या वचनाला पूर्ण करूया. हालेलुया. सो प्रभू करो प्राणो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. या प्राणो आज त्या खऱ्या शिक्षकाकडे आम्ही येऊया प्राणो. कारण त्याच्या समान शिक्षण देणारा कोणीच नाही प्राणो. त्याच्या तुल्य कोणीच नाही. कुठलाही मनुष्य, कुठलाही सेवक त्याच्या तुल्य नाही प्राणो.